वंदन नृताताई, आजचं तुमचं ध्यान तर अप्रतिमच, म्हणजे ते शब्द नाहीत माझ्याजवळ. पण तुम्ही जे योगी अरविंदांबद्दल सांगितलं तर त्याच्यावरती आम्हाला जास्त ऐकायला अजून आवडेल. तुम्ही दुपारी जे 4चं सेशन असतं त्याच्यात पण घेतलं तरी चालेल. खूप वेगळी माहिती आणि खूप छान होतं तुमचं, आणि आम्हाला पुन्हा ऐकायला आवडेल. आणि सुरुचीताईंनी जरी घेतलं तरी चालेल, कोणीही तरी घेऊन आम्हाला ते मिळावं एवढंच वाटतंय फक्त. धन्यवाद. नमस्कार. ध्यान खूप छान झालं. नवीन असल्यामुळे अजून माझं तेवढं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, पण आज मी ट्रान्समध्ये होतो, ग्लानी आलेली होती मला. अपेक्षा करतो की हळूहळू हळू परत मी या सर्वांच्या लेवलला यायचा प्रयत्न करेल, सिनियर लोकांच्या. पण खूप छान झालं आणि खूप सुंदर अनुभूती मला मिळत आहे. त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. धन्यवाद. दादा, इथे कोणी सिनियर नाही, ज्युनियर नाही. आपण आलात त्याच ती जी स्थिती आहे आपली, अति उच्चतम स्थिती आहे. आणि जो दिवस आपण येतो सगळे एकाच प्रवासात, म्हणजे एकाच बोटीत आहोत, तसं काही मनात आणू नये. बोलावं. नमस्कार दादा, बोलावं आपण. कोणाला ताई, नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला स्वामी समर्थांचं दर्शन आज झालं आणि नंतर अरविंद घोष होते की नाही माहित नाही, कारण कोणतरी होतं एवढं कळलं, पण ते म्हणजे अरविंद घोषांचं चित्र वगैरे काही माहित नाही मला, तसं म्हणजे आठवत नाही आता. पण दर्शन होते, 2-3 जणांचे दर्शन झाले. सुरुवातीचं स्वामी समर्थांचं दर्शन तर क्लिअर होतं, नंतर कोण होते ते कळलं नाही, पण खूप छान ध्यान झालं. धन्यवाद. ताई, मला बोलायचंय. नमस्कार. आजचं ध्यान छान झालं. जेव्हा तुम्ही सांगत होता तेव्हा असं बाजूला असं काहीतरी आहे आणि त्याचे व्हायब्रेशन जाणवत होते. लिटरली मला चेहरे आठवत नाहीयेत ते कोण होते त्यांचे असे, पण मला माझेच गुरु दिसत होते आणि मी त्यांच्यासोबतच होती पूर्ण वेळ. सो मला खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आणि परवा माहितीये तुम्ही 2-3 दिवसापूर्वी मी तुम्हाला बोलली धैर्याला खूप खोकला झालाय म्हणून तुम्ही खोकल्यावर घ्या. गेला तिचा खोकला. पुरा गेला. म्हणजे सर्दीच थोडीशी आहे, पण पूर्ण म्हणजे 2-3 दिवस झोपली नव्हती, त्यामुळे मला एकदम हे झालं होतं आणि लगेच गेलं म्हणजे. थँक यू. सुरुचिताईंना विनंती आहे की त्यांनी बोलावं. सुखदाताईंनी आता सगळ्यांच समोर सांगूनच टाकलेलं आहे, तर त्याच्यामुळे सुरुचिताई तुम्हाला 1 नाही 2चा अभ्यास करणं आहे. अरविंदवर तुम्ही इतकं सुंदर बोललात की मला तुमच्याकडूनच ते ऐकायचंय. किती सुंदर, म्हणजे असं ऐकत राहावंसं वाटत होतं. रिसर्च आहे ताई. रिसर्च करणाऱ्याच्याकडून अनेक गोष्टी कळतात ना, हे प्रामाणिकपणे मी कबूल हो. करते. रिसर्च वेगळं आणि म्हणजे वाचन हां. वेगळं. तर तुम्ही जरूर संवाद साधावा, अशी आमची सगळ्यांचीच विनंती आहे तुम्हाला. दिवस तुम्ही नक्की. ठरवा तुमच्या सवडीनं. पहिले मला अभ्यास करावा लागेल. थोडाफार लहानपणचा आहे तो. मी सगळं जाऊन आले, पाहून आले कलकत्त्याला. पण आणि आज ना मला पूर्ण पूर्ण ऊर्जेत होती. म्हणजे एखाद्या गोळ्यामध्ये आपण आहो. हं. व्हायब्रेशन्सही नाही, काही नाही, वेगळंच अशी एक ऊर्जा होती, ज्यात काही दुःख नव्हतं, काही त्रास नव्हता. आणि फक्त आपण असं ग्रहण करतोय ते, असं वाटलं मला. बरोबर बोललात. काहीच नाही. खूप छान. खूपच अद्भुत होतं आजचं. म्हणजे त्यांनी सगळंच दिलं आपल्याला, असं झालं. खूप. ते अनेक गोष्टी. तुमच्या माध्यमातून होतं ना. तुम्ही आहात म्हणून होतं. काय आम्ही असं करून होणार नाही. त्याला तशी व्यक्ती लागते जी आपल्याला आपला हात धरते आणि ती ऊर्जा आपल्यापर्यंत देते. आणि ते जाणवतं मला तुमच्या थ्रू येतंय म्हणून. ते हा डायरेक्ट तुमचा नाही येत. नम्रपणा. डायरेक्ट नाही. हा तुमचा नम्रपणा आहे, असं काही. नाही. खरंच सांगते. खूप धन्यवाद. तुम्ही असं याच गोष्टी जे काही दिलं ना आज त्यांनी ते अद्भुत होतं. काही गोष्टी बोलता येतात आणि काही गोष्टी नाही बोलता येत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला मिळावं, म्हणून मी तुम्हाला खिडकीचा थोडासा आग्रह करत असते. आणि जे स्वामींनी दिलं आहे ना ते अद्भुत आहे. काही गोष्टी मी डिस्क्लोज नाही करू शकत, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवीन की नेमकं हा संपर्क आणि काय संबंध कसा होता. या गोष्टी नक्कीच आपल्याला त्यांचं जर आज्ञा झाली तर आणखीन आपल्याला सांगेन. खूप खूप धन्यवाद. आणि आपले
अतिशय नम्रतापूर्वक आपल्याला नमस्कार करते आणि इथेच थांब. धन्यवाद. जय श्रीराम.